रामकृष्ण भाऊ 100 आज आला तो बारामतीला मस्तपैकी आपल्या बस कृषी प्रदर्शन त्यांना पैसा कमायचे एवढे 4 दिवस असं काहीतरी मनात मस्त गाडी पार्किंगला डायरेक्ट गेटच्या दिशेने गेट करत चालतच होतो मस्तपैकी तेवढ्या 35 तिकीटवाल्या पैसे घेतल्या मस्तपैकी ओकेमध्ये तिकीट घेतलं लगेच पोचून डायरेक्ट ड्रोनवाल्या पैसे कारण इथनं पुढं झालं तर प्रदर्शन चालू गेलो ड्रोनच्या वगैरे मस्तपैकी मध्ये माहिती घेत होती साहेबांनी मी माहिती सांगितली माहिती वगैरे घेतली ऐकून इथनं पुढं एक नवीन गोष्टी बाबा शिकाय मिळत होती आले म्हणल्यावर काहीतरी पुरावामधून मस्तपैकी एक स्वतःचा फोटो व्हिडिओ काढून घेतला तिथंच प्रदर्शन आणि पोचून लगेच पॉईंट हाऊसमधल्या फ्लावर्समध्ये म्हणजे इथं थोडक्यात म्हणायचं झालं तर बिना पाणी वापरते ती पण बिना मातीची फुलाची शेती करते असं काहीतरी होतं आत काय जाय परवानगी नव्हती पण बाहेरच्या बाहेरच सगळी बऱ्यापैकी माहिती घेतली आणि बसलो बघा भाऊ म्हणलं असलं काहीतरी करायला पाहिजे असलं करायचं म्हणलं आपल्याला हाही कुठं तर काहीतरी करावं लागेल मग ती लगेच नियोजन सोडलं आणि बघितलं ही जाळी नक्की लावली कशी कारण आपल्याला ही असली जाळी काही दिवसांपूर्वी बांधायकडे लावायची होती ती तर आपल्याला जुळली नाही म्हणून ही जाळी बघत बघत दिसलं इथे एक रोबोट हे आपल्याला उपयोगी म्हणजे रानातनं बाहेर काढायला म्हणलं तर त्याच्या उपयोगासाठी एक नंबर आहे तिथनं पुढे येऊन बघितलं तर हे बारकं कोबी मस्त झाड होते मग एवढं पण त्याला कोबी लागतं ते बोरी एवढं आता हे खपवायचं पण हे आम्हाला कळत नव्हतं म्हणून लगेच पाडदिसना पचलो मस्तपैकी वांगे आहे प्लॉट पाशी असं तसं वांग नव्हतं तर वांग होतं डायरेक्ट तसलं काळं वांग बैंगन म्हणते ते आपण काय आपल्याला एवढी माहिती नाही जेवढी माहिती घेता येईल एवढी माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला तिथं लगेच आलो की म्हणजे इथं आपल्या कोबी प्लॉटमध्ये अजून दुसऱ्या इथं कोबीचे बी 2 प्रकार होते एक होता यायवाला आणि एक नॉन यायवाला ते विषय सोडा आपला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आलो आपण डायरेक्ट आपल्या ककडे प्लॉट पाशी ही काय आपली ककडे नाही पण आपल्यासारखेच आहे तर ह्यांनी दाखवली कशी ककडे लावायची आणि कशी उगवून आणायची ककडी पुरेपूर माहिती घेतली की आलो मिरची पाशी तिथं बघायला तरी काय ना तुम्ही जेवढं फिरचा तेवढं कमी आहे इथं अनुभव घ्यायला म्हणजे राव विषय एंड करायचा का अनुभव मिळतो एकदा अवश्य येऊन तुम्ही खरंच भेट द्या बरं आणि पब्लिक तर एवढे येते तुम्हाला ज्या गोष्टी माहिती घ्यायची ना पहिल्यांदा त्या गोष्टी पुरेपूर माहिती घ्या मगच बसतो बघा नसेल तर आपलं मग हाया गँगसोबत नुसतं मग पुढं ढकल पद्धतीनं नुसतं बघायचं आणि पॅम्पलेट घ्यायचं आणि थोडं हलायचं तसलं काय तर करत बा तिथनं लगेच आलो ह्या बा पाण्यापाशी आता हे कमीत कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी यांनी थोडंफार म्हणजे थोडक्यात आपली विहीर असेल किंवा तलाव असेल ना त्याच्यावरती जरी आपण बसवलं किंवा घराच्या टेरेसवरती जरी एखादी टाकी टाकून बसवली तर अशा ठिकाणी शेती करण्यासाठी यांनी असलं काहीतरी करून ठेवलं हे जास्त काय नाही पण पालेभाज्या तर बऱ्यापैकी पिकून निघू शकते ते टेक्नॉलॉजी भारी पण आपल्या त्या गोष्टीचा वापर पुरेपूर करता आला पाहिजे तिथनं लगेच दुसरी बघा टोमॅटो चेरी टोमॅटो म्हणते त्याला चेरी टोमॅटो आपल्या भागात सरस कोण करत नाही बरं का पण ज्यांनी ते केलंय त्याला काय तर त्यांना विचारावं लागेल किंवा माहिती घ्यावं लागेल ह्यांनी तर एक नंबर माहिती सांगितली मला कळलं की ह्याचा आपल्यापेक्षा बाहेरच्या भागात जास्त एक्सपोर्टला मागणी आहे किंवा बाहेर जास्त मागणी ह्याची आपल्यापेक्षा आपण काय एवढं हे वापरत नाही अशी जर आपली रेग्युलर वापरणाऱ्या मकात बी ते टेक्नॉलॉजी बसवलेली मी ती तो काही पांढरवू त्यामुळे लगेच कळते मग काय पिकाला काय द्यायचं नाही साहेबांनी मकाची माहिती एक नंबर सांगितली ना पुरेपूर माहिती म्हणजे राव विषय एंड करूनच टाकलाय तिथं गर्दीसोबत निघाल चालत पुढं कारण पुढं आपल्याला बघायचा होता ऊस बघायच्या आधी मस्तपैकी आलो ह्याच्या खाली काय माहिती आपल्याला माहित नाही बरं काय ह्याचं नाव इथं आलो मध्ये फुलं बिलं बघितली मस्तपैकी भावाला बी म्हणलं तुझे काही दिवसापूर्वी झेंडू होता पण एवढा का झाला ना ते म्हणला घरी गेला सांग तिथनं पोचलं लगेच इथं भोपळा बघा इथं भोपळा बघायला आलो तर बघितलं तर डायरेक्ट काय होतं काळं कणीस त्याचं एक 5-6 बी घेतलं आपल्याला म्हणलं आपण बी घरी जाऊन लावा आपलं म्हणजे काय तर नाही इथं बी 2 प्रकारच्या केळी होत्या एक होती तंत्रज्ञानाचा उपयोग करून लावलेली केळी ही आहे नॉन आहे म्हणजे यायचा न वापर करता केलेली केळी तिथनं लगेच आलो आपण बारामतीत गाजलेला बघा ऊस बघायसाठी बघितलं तरी मेरा ऊसाला चांगलं तारण काट्यान कंपाऊंड हे असले जर आपल्या शेतीनं करायचं म्हणलं नाही का आपल्याला हा ऊस त्यांच्याच नावावर लावायला लागायचा तरी बघितले तंत्रज्ञानाने केलेली शेती जेवढं कमीत कमी क्षेत्रात ज्याला करायचं ना त्याला एक नंबर आणि एवढा जर पाला पाचोळा काढून स्वच्छता जर ठेवायची म्हणलं तर शेतकऱ्यानं कसं करायचं काय आपलं माझं तर डोकं काय चाललं नाही म्हणलं गर्दीत मस्त घेतलं त्यांच्यासोबत फोटो व्हिडिओ काढून बघत बसलो ओके कृषी प्रदर्शन तर इथं आलो तर इथं चालू होतं हे तसलं ते शिवाजी महाराजांच्या काळात काय म्हणते याला ते
हां ते चालू होतं. ते चालू होतं मग मस्त थांबलो तिथं बघितलं एक 5-10 मिनटं. लगेच पडदेसनं हल्लो इकडं फुलांच्या शेतीकडे. बघितलं शेवंती बिवंती एक नंबर मध्ये त्या म्हणलं आपल्याला असलं काहीतरी करावं लागते. पण आपल्याला हेच करणं होत नाही त्यामुळे म्हणलं दिलं ना सोडून लगेच तिथनं पडदेसनं पुढं आलं नारळ जाळाकडे होते वेगवेगळ्या प्रकारचे नारळ होते. तिथनं आत आपल्याला घुसायचं होतं या टेंटसारख्या ह्याच्यात. तिथनं आत निघालेलं तरी गर्दी काय पुढं सारखं नाही म्हणून म्हणलं दमानं जाऊ द्या. भावाचं काय ध्यान नुसतं ह्याच्यावर चालू होतं इकडं तिकडं डायरेक्ट देशी केळ राव तुमचं जेवढं नारळ झाड जातं ते एवढं गेलं ते देशी केळ झाड. पैसा भरपूर आहे म्हणलं तसलं काहीतरी करून तिथनं लगेच आलो. इथं शॉर्ट होता काहीतरी महालक्ष्मी तिथलं बघितलं थोडं फारसं तिथनं लगेच पुढं आलो ही बघायला काय म्हणते त्याला तीच आहे तीच बघायला तू. ही होती जरा बाहेरच्या भागातली माणसं ती सांगत होती चटणी शेंगदाणा काय आपलं मस्सा बिस्सालं काय असेल ती तसलं XYZ ती म्हणली दाखवते ती काय ज्याला खरं उद्योगधंदा करायचा आहे ना त्याने एक माझ्या अंदाजे मला वाटते एवढा 8 दिवस एकदा तरी बारामती स्टॉल लावायला पाहिजे. काय धंदा होते वाईट धंदा आहे जेवढं काही विकू शकता तुम्ही फक्त वाईट धंदा. तिथं आलं म्हणलं मस्त घेतली 2 आईस्क्रीम कारण आपल्याला घ्यायचं होता. गुण बिन आपल्याला घेतलं मग किंवा आईस्क्रीम खाऊन भावा म्हणलं एक फोटो काढून ॲग्रो स्टारच्या औषधांपाशी ते साहेबापाशी माहिती घेत होतो. वेगवेगळ्या प्रकारचे औषध होती मस्तपैकी एक राव बघायसारखं एक नंबर आहे बरं का. ॲग्रो स्टार वाल्यांनी मस्तपैकी आपल्याला एक कॅलेंडर पिशवी दिली ते बी फोटो काढायला भारी चान्स होता. पण म्हणलं आपल्याला तिथं फोटो काढायला बसल्यावर घरी जाऊन काय करायचं त्यावर ही जोडीदार बघत होता मिरच्या लागली ती मिरच्या बघून मस्तपैकी आलं इकडं लगेच ही कलंगड्याच्या भोपळ्या बिपळा बघत चाललं तू तेवढ्यात वर लावलेली दिसली कारली म्हणलं असली सावली करावं लागते आपल्याला म्हणजे ऊन लागत नाही उन्हाळ्या दिवसात असलं काय तर करावं लागतं. तिथनं लगेच पुसलो 12-35 मक्काच्या वाणापाशी ही काय रॅपर ग्रीन ह्या कंपनीचं काहीतरी मका होती. मकाची मस्तपैकी माहिती घेतली आणि चालत निघालो पुढच्या दिशेनं पुढं गेलो मस्तपैकी नाव घेऊन नोंदणी केली कारण ह्याला नंबर दिला. आपण माणूसच तसा आहे जिथे जाईल ते आपल्याला मागवले नंबर मागवले घेतले पॅम्पलेट. आम्हाला फक्त काम एकच होतं जेवढं पॅम्पलेट होता होईल तेवढी गोळा करायची. तिथनं हे आलो होतं दुसऱ्या कंपनीपाशी हे तर आलो तर इथलं बी साहेब निघालं ओळखी त्यांनी दाखवलं 3-4 टमाट्याचं प्लॉट बीट मस्तपैकी. तिथनं बघून निघालो पुढं. आता तुम्ही म्हणता हे नुसतं पुढं मागं चालते नाही की विषय काय कारण हे जवळपास काय तर 100 एकरात 100 का 150 एकरात आहे त्यामुळे एवढं चालत फिरायचं म्हणल्यावर जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते कारण सगळंच जर दाखवायचं म्हणलं तर हे काय आपल्याला जुळणार नाही. हेतनं पुचू डायरेक्ट माणसाला तर ऊसात काय करते तर ऊस बघायला गेलो तू कसं आहे काय. तिथनं आलो लगेच चिक्कू कंपनीपाशी आपल्याला म्हणलं थेपसाला मस्त वेगळी घ्यावं 2-3 स्टिकर तेवढं 2-3 पाकिट स्टिकर घेतलं बघितलं तरी जवळपास 6 ते 7 फूट उंच असणार आहे किळीजाकडं पोचलो लगेच बोललो हे आलो इथं ट्रॅक्टरपाशी आता हाया ट्रॅक्टरला ह्यांनी चिशबी करायचं नियोजन ठरवल्यानं ते बघितलं लगेच पुचलो पाठ दिसणार मित्राला आपल्या भावाला घेऊन आतच्या टेंटमधलं मस्त वेळ घेतली वगैरे बघितलं घेतली पॅम्पलेट आपल्याला लागलेलं मोका म्हणला की थोडाफारचा ज्यूस पिऊन घ्यावा लागतो ज्यूस पिलो आणि लगेच निघालो बघा इकडं तर हे कुठं आहे तुम्ही या एकदा इथं मी तुम्हाला कळलं फिरायचं का लागतं मी दाखवते की ते नक्की करते बघा तिकडं माणसं दिसत होती काय करून काय नको असं झालं तरी बी तेवढ्यातनं मस्त गर्दीतनं वाट काढत आम्ही फक्त चालत राहत होतो. चालत होतो मस्तपैकी तरी नारळाची झाडं भावाला घेऊन इकडं तिकडं बघत काय म्हणायला माहिती घेते नाही बरं का तुम्ही समजून घ्यायचा त्याच्या आत घुसल्या आम्हाला मस्तपैकी दिसली बघा हे कंपनी मोनी टायगरचं प्रोडक्ट बी एक नंबर येतं बरं का आपण वापरले ते किंवा ह्यांचीसुद्धा आपण माहिती घेतली पण ह्यांच्यापेक्षा आपला वैयक्तिक अनुभव जास्त आहे कारण आपण हा नॉर्मल शेवग्या पिकासाठी म्हणा किंवा बाकीच्या एक दुसऱ्या पिकासाठी जास्त वापर केला आहे. तिथून आता आलं तर सगळी खताचीच कंपनी होती मस्तपैकी खतांची सगळ्या माहिती घेतली काय बाबा कसं असते कुठलं कितीला पडते काय करते जेवढी इन्फॉर्मेशन आपल्याला घेता येईल तेवढी घेतली असं प्रत्येकाच्या जे त्याच्या ह्याच्यानुसार त्यांनी लावलेलं होतं घेतली मस्त माहिती.
माहिती घेऊन लगेच पोचलो डायरेक्ट हिंदुस्थान ट्रॅक्टरपाशी मी आणल्यानं दाखवा बाबा बसून चाललं तेवढ्यात भाऊ म्हणला मला हे अवजार चालून बघायचं चालतं तो माणूस म्हणलाय काय असं तसं त्याची माहिती घेतली आणि लगेच आलं पुढं येऊन बघतोय तर काय आता होतं डायरेक्ट काय आता काय राहत ना पुढं आपला मेन महत्त्वाचं मला चल झालं जे बघायसाठी आलं तीच बघायला आलं तर मला काय करत इथून बघितलं बिट्टल जाती शेळी बिळा काय खतरनाक शेळ्या होत्या आपल्या जशी कालवाड्या सांभाळत नाही तशी इथल्या शेळ्या होत्या काय का असं आपल्याला तर काय जुळणार आपण हे घरचंच नीट केलं तर ओके आले मस्त माहिती घेतली पावाला करायचं तर थोडाफार शेळ्या त्यांचं नंबर घेतलं लगेच नुसतं कोंबड्या सुद्धा साध्या सुद्धा गावरान देशी कोंबड्या होत्या कोंबड्यांची सगळी माहिती घेतली दिसत नसल्यामुळं कसं आहे मोबाईलवर करून मला परत मोबाईलमध्ये बघावं आणि तिथनं पोचलं ह्या बोकडापाशी आता आपण बारामती प्रदर्शन गाजवणारा आहे असा एकमेव बोकड काय राव हे प्रदर्शन गाजवले तुम्हाला तर माहितीच असं तिथून लगेच आली ही गयाला गया काय क्वालिटीचा मस्त सगळ्यात प्युअर एचएफ मधल्या गाय बरं का 100% आणि ही गिर गाया बनायचं तसं काही असं गर्दीला होती गर्दीतनं वाट काढत मस्त पोचलं की देशी बैलांपाशी देशी बैला परत आत बघितलं तर तिथं काय बाहेरची माणसं त्यांचा फोटो व्हिडिओ काढायचं चालू होतं काहीतरी ते चालू तिथनं लगेच निघून होतं येऊन पोचल्या ई बाईकपाशी इलेक्ट्रॉनिक स्कूटीची पुरेपूर माहिती घेतली कॅटेगरीची स्कूटी होती आलो लगेच इथं आपल्या इथं गायांचंच होतं बरं काही ए आय टेक्नॉलॉजीनं तुम्ही सांगू शकताय की तुमच्या काय आजार आहे आता ए आय टेक्नॉलॉजीनं जर सांगितलं काय आजार पडल्यावर हे करा ते करा तर डॉक्टर लोकांनी नक्की करायचं काय हेच मला कळत नाही तरी बी त्यांची सगळी माहिती ऐकली आणि गर्दी संकट पुढं चालत राहील चालत आलो डायरेक्ट कारच्या सुझुकी कारच्या शोरूम प्रदर्शनाला आणलेल्या का तिथल्या बघितल्या पडदिसना आणून कोथिंबीर बघून निघालेलो आपल्या त्या हे पाहिजे काय म्हणते तसं हां हो का हे लावलेलं हे बघितलं खाली उतरा सगळं येते नो ब्रो आय कॅन